नमस्कार माझ्या मित्रांनो, आज की नाही आपण कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय कोल्हापूर येथील माहिती पाहणार आहोत आणि संग्रहालयाला प्रत्यक्ष भेट देणार आहोत. कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक असे आणि आपल्या कुटुंबासमेत पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे कणेरी मठ. कोल्हापूरपासून 13 किलोमीटर अंतरावर हा मठ आहे. 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 70 रुपये तर 13 वर्षांपुढील सर्वांसाठी 150 रुपये तिकीट आहे. कणेरी मठाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामीण जीवनावर आधारित शिल्पे तयार केलेली आहेत. हे पुतळे मेणाचे व सिमेंटने बनवलेले आहेत. मठामध्ये फिरायला एक भूमिगत रस्ता म्हणजेच गुहा केलेली आहे. रस्ते छान छायांकित केलेले आहेत. गुहेतील भाग हा प्राचीन भारताचा आहे. देवांच्या कथा देखील दाखवलेल्या आहेत. प्राचीन भारतातील कपिल मुनी, पतंजली, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, भगीरथ, चरक, आर्यभट्ट, वाल्मिकी, महर्षी एकलव्य अशा अनेक ऋषीमुनींचे पुतळे येथे आहेत. गुहेतून बाहेर पडल्यावर बाहेरच्या भागात दोन्ही बाजूला शेतात काम करणाऱ्या माणसांच्या प्रतिकृती अगदी हुबेहूब रेखाटलेल्या आहेत. शेतीची कामे, उखळणी, पेरणी, पेर यांच्या प्रतिकृती डोळ्याचे पारणे फेडतात. तसेच सूरपारंब्या, लंगडी, मुलांचे विविध खेळ यांच्या जिवंत वाटाव्यात अशा प्रतिकृती पाहावयास मिळतात. कोळी, कुंभार, न्हावी, लोहार असे 12 बलुतेदार व त्यांची घरे अगदी हुबेहूब रेखाटलेली आपल्यास पाहावयास मिळतात. हे संग्रहालय पाहण्यासाठी जवळजवळ 3 तास लागतात. आपली ग्रामीण संस्कृती, तिचा इतिहास आपणास येथे पाहावयास मिळतो. कोल्हापूरला कधी गेलात तर अवश्य भेट द्या आणि कणेरी मठ बघा, तुम्हाला निश्चित आवडेल.